हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत मस्त आंबट गोड असा तिखट कैरीचा मेथांबा. आणि आता कैरीचा सीझन आहे तर कैरीच्या रेसिपीज तर झाल्याच पाहिजे. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत मोठ्या, अर्धा किलो कैऱ्या आहेत याच्यामध्ये पाणी टाकून आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आपल्याला कैरीचं साल काढायचं आहे तरी पण कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, कारण त्या तोडल्यावर कुठे पण ठेवलेल्या असतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला कैऱ्या. 2 ते 3 मिनिटांमध्ये ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत आपल्या. आता आपण काय करणार आहोत, कैरीचा मागचा भाग आणि पुढचा भाग हे कट करून घेणार आहोत. आणि मग पिलरच्या साहाय्याने याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघा, साल ठेवायची असली तरी चालेल, पण काही काही कैऱ्यांची साल आहे ना जास्त कडक असते, त्याच्यामुळे मी हे साल काढून घेत आहे. आता पूर्णपणे साल काढून झालेली आहे. आता कैरीला मध्यभागी कट करायचं अशा पद्धतीने. मध्ये कोय असते ना, त्याच्यामुळे अशा पद्धतीने कट करून घ्यायची मध्यभागी. आणि मग साईडने अशा चिरा पाडून घ्यायच्या, म्हणजे कैरी आपोआप कट होते. अशा पद्धतीने कट केल्यावर आणि कैरी जास्त आपली त्या कोयला लागून पण राहत नाही. पूर्ण कैरीचा वापर आपल्याला करता येतो. आता बघा, अशा पद्धतीने मी कैरी कट करून घेतलेली आहे. कोय बघू शकताय तुम्ही. पूर्ण कैरी आपण व्यवस्थित कट करून घेतलेली आहे. अशी पीस करायची आहेत आपल्याला सर्व. आता कैरी आपली एवढी आहे तर त्याच हिशोबाने आपल्याला इथे गूळ लागणार आहे. 100 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. मसाले लागणार आहेत. त्यामध्ये लाल तिखट घेतलेला आहे, हळद, मीठ, थोडं काळं मीठ, धनिया पावडर आणि थोडीशी इथे गरम मसाला पावडर घेतलेली आहे. एकदम कमी घ्यायची, जास्त घ्यायची नाही, नाहीतर मग भाजीसारखी टेस्ट येईल मेथांबाची. आणि आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये मोहरी आणि अर्धा चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत. आता यांना छान फुलू द्यायचं आहे. तेल गरम करूनच फोडणी करायला घ्यायची, म्हणजे मेथांबा छान होतो, टेस्टी लागतो. आणि याच्यामध्ये 2 लाल मिरच्या टाकून घेतल्या आहेत आणि ह्या पण मस्त आता परतल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता कैरीचे काप टाकून घ्यायचे आहेत सर्व आपल्याला इथे. आणि तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही एका कैरीचं पण बनवू शकता, पण 2 कैऱ्यांचं मेथांबा बनवला की मग 2-3 दिवस जातो पण छान आरामात. आणि मस्तपैकी आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले टाकायचे आहेत आता आपल्याला. या स्टेजला सर्व मसाले टाकून घ्यायचे. मसाले आपण तेलामध्ये टाकले तर काय होतात, ते जळून जातात. तेल गरम राहतं ना जास्त. आणि आपण मोहरी टाकली ती तळतळली पाहिजे, त्याच्यासाठी तेल गरम पाहिजे असतं. त्याच्यामुळे आता व्यवस्थित हे 1 ते 1.5 मिनिट मी इथे मिक्स करून घेत आहे. तेलामध्ये छान परतल्या गेली पाहिजे कैरी आपली. आणि किती मस्त दिसते बघा कैरी, आताच तुम्ही बघू शकता इथे. आणि या स्टेजला आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे इथे गूळ. आणि तुम्ही इथे साखरेचा वापर पण करू शकता, पण गुळाचा वापर केल्यामुळे मेथांबा छान लागतो खायला. आणि पूर्ण गूळ आता मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. कैरीचं प्रमाण बघायचं, आंबट गूळ कशी आहे, आणि त्याचप्रमाणे आपल्याला इथे गुळाचा वापर करून घ्यायचा आहे. आता गूळ टाकून झाला आहे व्यवस्थित. आता हे मिक्स करायचं आहे. आणि आपण याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाही. कैरीला स्वतःचं पाणी सुटतं आणि गुळाला पण, त्याच्यामुळे पाण्याचा वापर करायचा नाही. तुम्हाला जर जास्त रस्सा करायचा असेल मेथांबाला तर मग तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता. आणि जो मोठा कडा आहे तो मध्यभागी मी करून घेतलेला आहे गुळाचा. आणि याच्यावरती आता आपल्याला ठेवून द्यायचं आहे झाकण. आणि 4 मिनिटांनी आता हे आपण उघडून बघूया. तर बघू शकता 4 मिनिट झालेले आहे. मस्त असं मेथांब्याला पाणी सुटलेलं आहे बघा. पाण्याचा आपण अजिबात वापर केला नाही तरी किती सारं पाणी सुटलेलं आहे. आणि छान कलर पण दिसतोय. आणि कैरी पण अर्धवट शिजलेली आहे. 4 मिनिटांनी आपण हे उघडून बघणार आहोत. आणि मस्त असा सुगंध पण येतो आहे आता कैरीच्या मेथांब्याचा. आता याच्यावरती आपल्याला परत झाकण ठेवून द्यायचं आहे. जवळून पण बघू शकता किती मस्त असं दिसत आहे. असं वाटतं की आताच खाऊन घ्यावा, पण गरम आहे खूप. झाकण ठेवून आता 4 मिनिट परत शिजवून घेणार आहोत. आणि मध्ये मी एकदा परत उघडून बघितलेलं, पाणी आटलं वगैरे काय ते चेक करून घ्यायचं, नाहीतर मग कैरीमध्ये पाणी काहीच राहणार नाही. झाकण ठेवून परत 4 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. आणि 4 मिनिट झालेले आहेत. परत टोटल आपल्याला 8 मिनिट लागलेले आहे मेथांबाची रेसिपी बनवायला. आणि तुम्ही बघू शकताय कैऱ्या मस्त अशा शिजलेल्या आहे आणि मस्त असा रस्सा पण झालेला आहे. हा एवढा दिसतोय तुम्हाला आता, पण जेव्हा मेथांबा थंड होतो ना तेव्हा तो आटून जातो, एवढा राहत नाही. आता जेवढा दिसतोय तेवढा अर्धाच राहील फक्त. आणि किती मस्त असा कैरीचा मेथांबा आपल्या इथे तयार झालेला आहे. बघू शकताय तुम्ही, सुगंध फार छान येतोय आणि चवीलाही फार छान लागतो. आणि गुळाचा वापर करून बनवला आहे त्यामुळे आणखीच टेस्टी लागतो. आणि कशी वाटली तुम्हाला आजची मेथांब्याची रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा.
आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा. आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.